गीतानगर येथील सुप्रभात क्लासेसच्या वतीनं 10वी-12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। अक्कलकोट रोड MIDCतील TDF हॉलमध्ये हा सन्मान सोहळा झाला। या सन्मान सोहळ्यात प्राध्यापक रवींद्र पानुगंटी यांनी सुप्रभात क्लासेसच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली। यावेळी आधुनिक सारथी मासिकाचे संपादक श्रीनिवास बोरा, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी सचिव सत्यनारायण गुर्रम, वेदांत क्लासेसचे संचालक पवन परदेशी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। आर्या कुलकर्णी, आरती पोगुल, अलेख्या कोंडा, कीर्तना जटला, राघवेंद्र पानुगंटी, देविका कोलार यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान झाला। यावेळी श्रीनिवास बोरा, सत्यनारायण गुर्रम तसेच पवन परदेशी यांनी मार्गदर्शन केले। जे कुठले आपलं ध्येय असेल तर त्या ठिकाणी आपलं स्तब्ध राहून एकाग्र राहून त्या ठिकाणी आपलं ध्येय पूर्ण करता आलं पाहिजे। श्वान निद्रा जे काही आपण म्हणतो, श्वान म्हणजे कुत्रा, त्या ठिकाणी कुत्र्याची झोप कशी असते, जर थोडा जरी आवाज आला तरी तो उठतो। ते जेणेकरून सांगण्यात तात्पर्य काय की विद्यार्थ्यांना झोप जास्त नको आहे, ती कमी झोप म्हणजे जवळ 7 ते 7 तास झोप, आणि बाकीच्या वेळी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, जास्तीत जास्त अभ्यासाला वेळ द्यायला पाहिजे। आपली संगत सगळ्यात असणं गरजेचं आहे, म्हणजे संगत चांगली असणं गरजेचं आहे। जेवढी आपली संगत चांगली असते त्या चांगल्या संगतीचा प्रभाव आपल्यावरती होतो। म्हणजे एखादं जरी गाईचं पिल्लू असेल आणि ते जर घोड्याच्या सानिध्यात राहिलं ना तर ते घोड्यासारखं बिहेव करतं। म्हणजे काय, जास्तीत जास्त पळायचं, प्रयत्न करायचं, हे तिच्या म्हणजे त्या सानिध्यात राहिल्याने अशा गोष्टी येतात। तर हे मंचावर बसलेले सगळे उपस्थित जे काय पाल्यजन आहेत हे चांगल्या संगतीमुळे एवढ्या स्टेजला पोहोचलेले आहेत। सुप्रभात क्लासेसचे सर्व शिक्षक आणि समोर उपस्थित विद्यार्थी आणि त्यांचे पालक, मला सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून कौतुक करायचे, कारण पूर्वीच्या तुलनेने आजच्या काळात शिक्षणामध्ये यश मिळवणं फार अवघड झाले। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स, म्हणजे मन विचलित करणारे अनेक गॅजेट्स आज तुमच्या समोर आहेत। प्रत्येकाला आपलं यश मिळवायचं आहे, आपलं म्हणजे ईद साध्य करायचे, त्यामुळे तुमचं कल्याण फक्त तुम्हीच करू शकता, याची सर्वांनी भूमिका आयुष्यभर बाळगली पाहिजे। हे विद्यार्थी परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम आहे, एक पारिवारिक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। तर आत्ताच माझे मार्गदर्शक श्रीनिवास बोरा सरांनी अत्यंत सुंदर सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्या मार्गदर्शनाचं विद्यार्थ्यांना खूप म्हणजे खूप भविष्यात फायदा होणार आहे। त्यांच्यापेक्षा मी जास्त म्हणजे मार्गदर्शन काय करू शकत नाहीये। तर आपण विद्यार्थी भविष्यात आता आपल्याला यश मिळालेलं आहे, या यशाच्या याला आपण हे न होता भविष्यात आईवडिलांच्या मार्गदर्शनानुसार आपण नित्यनेमाने कॉलेजचे पिरियड्स अटेंड करा। यावेळी अंबिका दणगळ गणपा यांनी सूत्रसंचालन केले। वनिता गुर्रम यांनी आभार मानले। सुप्रभात क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत संशोधन वृत्ती, जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टी तसेच अंगी प्रामाणिकपणा बाळगण्याचे प्रशिक्षण दिले जाते। यामुळे सुप्रभात क्लासेसमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी होतात, असे गौरवोद्गार सुप्रभात क्लासेसचे संचालक प्राध्यापक रवींद्र पानुगंटी यांनी काढले। सूर्याचा किरण जे असतो ते अभ्यासासारखा असतो। तर आपण सूर्य आणि दुर्बीण, सूर्याचं किरण चालू असताना जर दुर्बीण ठेवलं आणि जर स्थिर ठेवलं तर काय होतं, आणि स्थिर जर नाही ठेवलं तर काय होतं। तर स्थिर ठेवलं तर ते सूर्याचं किरण जसं दुर्बिणीतून जाऊन कागदावर आग लागू शकते, तसं प्रत्येक जण शिक्षणाचं किरण जे आहे दुर्बिणीत सोडून सगळेजण भविष्यात आपलं उज्ज्वल म्हणजे आपलं यश संपादन करावं। आणि आपलं जे दुर्बीण जे स्थिर राहत नसेल तर आपलं मन जसं चंचल होतंय, तसं म्हणजे दुर्बीण जर स्थिर ठेवलं तर आपलं म्हणजे आग लागतो, तसं आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन जर चांगलं ठेवलं, चांगला व्यवस्थित आपलं अभ्यास केलं तर आपलं भविष्य उज्ज्वल होते। आणि विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।